माझ्याकडे माझी ताकद दिली तर तुमका सोडूच नाही मी. जावा इथून. तुमका ठिकाण देणार नाही या वाड्यात. अण्णा वाड तुझं एकट्याचं नाही माझ्या घोवाचो पण होतो. या घर आमचा पण हा माझ्या पंजानी बांधलेला हा. मग तुका वाटो भयो वय आमका पण वाटो वयो. ते का पण ह्या घरात येऊचा होता पण तू काय केलंस. ते का त्याचो हक्क नाही दिलंस. अरे याड लागला ते का तुझ्या शेवंताचा. शेवंता शेवंता ते त्याचो जीव घेतलंस. तुझ्या शेवंता पाय माझी आणि माझ्या गोवाची ताटा तूट केलंस. आमचा संसार उद्ध्वस्त केलंस. चल चल घराकडे चल. चल आपल्या घराकडे चल रे बाबा. चल उठ माझ्या राजा उठ. तुका आणि तुझ्या शेवंता एकत्र कसा योग देऊ रे. अण्णा माका माझा देणा वया आधी. नाही देणार. नाही देणार. अण्णा नाही कुणाचा गुलाम नाही हा. अण्णा नाही घाबरूचा नाही कुणा. जावा इथून जावा. वच्चे वच्चे मका बाहेर काढायचो. वच्चे मका बाहेर काढायचो. मका बाहेर काढ वच्चे. सयाजी काय झालं. तू झोपला नाहीस अजून. तो ओरडतोय बघ. तो बघ. सयाजी कोणी नाहीये तिकडे. अगं तुला ऐकू येत नाही का. तो ओरडतोय ना. तो बघ ना. तो बघ तो बघ तो बघ. सयाजी 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 बघ शांत. सयाजी बघ हे कोणीच नाहीये. इथे कोणाचाच आवाज येत नाहीये. काहीच नाही अरे इथे. तू झोप बरं. चल झोप. कोणी नाहीये सयाजी. विश्वास ठेव. काय झालं. आवाज 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 नाही. शांत आहे सगळं. नाही अभि किंचाळण्याचा हसण्याचा ओरडण्याचा आवाज येतोय. मला मला त्रास होतोय. कावेरी तू जरा झोप. तुला बरं वाटेल. नाही अभि झोप नाही लागत आहे. हे आवाज मला तसं घुमतोय. नाही होत अभि मला. आवाज कसलाच नाहीये. कोणीच नाही इकडे. तू घाबरू नकोस. भीती वाटते अभि. घाबरू नको. मी आहे ना तुझ्यासोबत. हा बाजूलाच आहे मी. घाबरू नको. वच्चे असं काय करतस. मका मुक्त कर तुझ्या बंधनासून या जगासून. भूतावळ जमा होऊ लागली हा. तुटून पडतील माझ्यावर. त्यांका भूतावळीत जमा करणारो कोण असा. तूच असस ना अण्णा. त्या प्रत्येकाकडून तू काहीतरी हिसकावून घेतलंस. त्यांका आपल्या माणसांपासून दूर केलंस तू. बघे ती आता गप्प कशी बसणार असत. नाही बसणार. त्यांका त्यांचा देणा देऊचा लागत. तुका ती मागतील त्यांचा देणा. कोणाचा देणं देऊ. देवरीचा शोभाचा. शोभा वय तुझी सून शोभा माका दिसता. ज्याची वरात घेऊन तू या वाड्यात गेलो होतस. त्या शोभा जा माझ्या पायावर लोळण घेत होता. त्या शोभा जे का मी जे का तू मारलंस. माका दिसता त्याचा देणा मागता. काय असा त्याचा देणं. त्याचं बहुत काय मी परत देऊ शकणार नाही. अच्छे घाशी पण येलो होतो. अण्णा
माझ्या डोळ्यातून पाणी काढून माका कमकुवत करूचो प्रयत्न करू नको. जे दिवस माझ्या डोळ्यातून पाणी येईत ना ते दिवस तुझो मार्ग तुका मोकळो होईल. पण मी कमकुवत होणार नाही. तुका तुझ्या कर्माची फळा भोगूची लागतीलच. त्याच्याशिवाय तुका मुक्ती मिळूची. वचे 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 गो ते त्यांचं देणं घेऊन जातील, पण या वाड्यावर इथल्या माणसांवर संकट येत. आहे काय हो, आज कोणच उठलेला दिसत नाही लवकर. बरं हा का 10 वाजेपर्यंत झोपू लागतं. चाय दे बघा. काय हो, कसा वाटतं आता तुमका? बरा काय रे, काय झाला? बरा नाही वाटत? हा काय नाही गे अहो आहे, रातभर झोपले खय असं. काय रे किती आहे त्याचं काय ऐकू नको. यागोज पराचू कावळू करता. वय अहो आहे, रातभर जाबड होते. सारखा ना आंग काढल्यावर का 2-3 वेळा उठले. आये आये करून जाबड होते. काहीतरी काय अहो खरा तर सांगतोय. एवढी काय औशीची आठवणी होती? जसा काय तुम्ही यांका सोडून जातात, नाही तर तुम्ही आयंका सोडून जातात असा करी होता. विपरीत तिचं पोर मागता हा. अहो आहे, तू आता चाय घेतला ना तोंडाजवळ, तू पिवा तरी. दत्ता, वाईट सपान पडला काय? नाही गे आहे. बघितला नी तरी त्यांच्या लक्षात राहणारा काय? आणि काय हो आहे, तुम्ही किती एवढी काळजी करतात? ते काय तर लहान असत की 2 पोरांचा बापूस असा. तुका नाही कळत लागो. मग चाय देतस ना. गीत अभि, चालू दे तुझं. इथे बसल्यावर ना छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तू पण ये ना, बस ना, ये. तुला माहितीये, वाटणारी भीती पण नाहीशी होते. त्याचं अस्तित्व आहे. लहानपणी जेव्हा अण्णा घरी यायचे ना, तेव्हा आम्ही असे घाबरायचो अण्णांना. भीती वाटायची. आईला खूप ओरडायचं, ते खूप त्रास द्यायचे. कधी कधी तर हात पण उचललाय त्यांनी आईवर. मी आईला म्हणायचो, अगं अण्णा जर तुला एवढे त्रास देता तर कशाला तू घर सोडून नाही जात? आई म्हणायची, हाय हा सगळं नीट कर. त्यानंतर मी देवासमोर येऊन हात जोडायचं प्रार्थना करायचो की अण्णांना शिक्षा दे. पण मी हे विसरलो होतो की आई पण येऊन प्रार्थना करायची की अण्णांना काहीच व्हायला नको. ती भोळी आहे ना आई. शेवटी हाच आहे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. आणि तू बघ खावते, त्या वाईट शक्तीपासून पण हाच आपलं रक्षण करेल. अण्णा, हो अण्णा, असं काय करताय? हा अण्णा नाईक हरणारा नाहीये. या अण्णा नाईकाची गावात दहशत होती. हा अण्णा नाईक इतरांची मृत्यूची सांगड घालून द्यायचा. लोकांचा जीव घेणं ज्याच्यासाठी खेळ होता, तो अण्णा नाईक मृत्यूनंतर असा घाबरून का बसलाय? अण्णा, असं करून कसं चालेल? आपल्याला त्या वच्छीला फसवून एकत्र यायचंय. नाही, शक्य नाही. तुझं अण्णा नाही म्हणतस, तो वच्छीच्या बंधनात असत. जवसर त्या बंधनातून मुक्त होत नाही,
तसं काय करू शकत नाही. शेवंता माका सोड, माका हेसून बाहेर काढ, त्या भुतावळीपासून सुटका कर माझी. ते माझ्या हातात असतं तर ही सुटका कधीच झाली असती. पण आता आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे, सयाजी आणि कावेरीला पकडणं. आणि ते जर शक्य नसेल तर या वाड्यातल्या एकेकाला संपवू आपण. ती शक्ती नाही आहे माझ्याकडे. मी कोणाचा काय वाकडा करू शकणार नाही. किंवा अण्णा नाही हरलो. अण्णा, मी तुम्हाला नाही हरू देणार आणि मीही नाही हरणार. या वाड्यातल्या एकेकाचा बळी घेऊ आणि देणी फेडू. दादा कुठे चाललंयस? तुझं काम असं करून येते काय का नका पण होईल. वायच वायच कित्या काय तर टोप आणून देताय ना. काय बोलतस? काय बोलतो म्हणजे? अहो सकाळपासून ना 3 वेळा चाय झालो तुमतो आणि परत अजून हवी आहे. तर दादा यातला घे थोडं. खबरदार अभिराम भाऊजी, आता यांचा असा झाला, दारू कमी झाली आणि चाय वाढली. बरा मग आता चाय कमी करतोय बस. आणि काय जात असताय ना घेऊन येतास की काय? काय या तुमचा काय अवस्था झाली आहे बघा. घरात काय चालला बघतास ना, त्याच्यात आणि तुमचा या दारू पुराण नको. हो ग बाय हो. तुमचा एक असा आणि आयनचो डोक्यात ताप होऊन बसलेलो असा. अभिराम भाऊजी, आयनचा काय काय? हो आयनचा ना काहीतरी विना असलेला आहे ना, काय रे सारख्यो. सरिता हो खरा सांगतोय. हो अभिराम भाऊजी, ते दिवस रात्री यांच्या नावान बोंबलत उठले आणि ह्यांच्यावर लयच जीवा. हो लयच काळजी करतात ह्यांची. आता मगाशी पण मी हे जाबडत होते तर सांगूक गेलंय ना, तर माका 17-60 प्रश्न विचारूक लागले. ह्यांच्या प्रश्नांनी ना माका काळजी वाटूक लागली. काय बोलत होते काय कळतच नव्हता. सारखे आपले विचार करीत असतो. विराम भाऊजी, हो तुम्ही तरी काहीतरी बोलून बघा, म्हणजे अंदाज तरी येत ना. ठीक आहे मी बोलतो आईशी. पण अगं आई व्यवस्थित आहे, तिला काहीच झालेलं नाही. तिला फक्त सगळ्यांची काळजी वाटते एवढंच. बरा मी येते, उशीर होईल. एसटी पण जाय. दत्ता, तू काय जातस आता? काही काम असत. काम असा आता जाऊ पाया काय? काय झालं? या बघ, काय जाऊची गरज नाही. चल, तू आज चल. अरे, काय झालं मग सांग. सांगितलेलं कळणार नाही तुका? अभिराम भाऊजी, मी मनी होताय ना का ह्या. अहो काळजी वाटणं वेगळा आणि सगळ्या बाबतीत अडवणं वेगळा. मी अडवत नाही असंय, चांगल्यासाठी सांगतोय. हो तुम्ही यांचं ऐकू नको, जावा तुम्ही. सरिता, शब्दात शब्द वाढवू नको. मग हे काय म्हणूचा तुमका? यांनी खयत जायचा नाही, घरात बसायचा आणि खायचा काय? सरिता अहो सरिता काय बोला दे माका. दत्ता कायच करणार नाही, नुसतं दारू ढोसता. घरातला अमुक इकला तमुक इकला अशी घरातली सगळी जण बोलतास ना. मग हे तोच दत्ता आता काम शोधून 4 पैसे कमवू बघता तर तुमचं या काहीतरी भलताच. अगो जीवापेक्षा पैसा महत्वाचं वाटतं काय? म्हणजे काय म्हणूचा तुमका? अगो एवढाच की ह्याना बाहेर जाता कामाने. घरात बसून रवायचा, दुसऱ्याचे उपकार घ्यायचे आणि त्यांच्या जीवावर जगायचा. असा काय कायमचा रवतला काय? आज जाऊ नको. अहो पण असा झाला काय? काय झालेला नाही हा. हिंदू काळजी करू नको, दत्ताच्या केसाक पण धक्को लागणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. या घरासाठी नायकांच्या कुटुंबासाठी तू झिजलस. या पूर्वजांनी बघितलेला हा. माझ्या प्रयत्नांका तुझ्या पुण्याईचा बळ मिळान दे.
दत्ता तुझा आबा कसं समजो या पोरांका या जा संकट घोंघावता ना ता कोणाची पर्वा करणारा नाया बाबा रे दत्ता बाहेर गेलो तिका सुखरूप घराकडे येऊ दे रे बाबा. अम्मा तुम्ही घाबरू नका, हा पाठीशी आहे. त्याच आशेवर विश्वासावर जगतोय मी. पण माका खात्री या घराचो मूळ पुरुष अण्णा नायकाची मुजोरी चालूक देऊचो नाही. अण्णा नाईक माझ्या काशीचो आणि शोभाचो संसार अर्धवट राहिलो, पण आता माझा जीव गेलो तरी चालात, पण या नायकांच्या वाड्यात अभिराम आणि कावेरीचो संसार फुलात. जावा जावा लांब हैसून जावा लांब. अण्णा नाही कसं आहे मी तुमच्या तावडीत येणार नाही. हा जावा हैसून. अण्णा तू आमका नाहक मारलंस, आम्ही काय तुका त्रास दिला होता रे? मी तर माझ्या पोराच्या हक्कासाठी आले होते. मालकानू डुबळे होतो आम्ही, मनान बळी गेलो. अण्णा आता आमच्यापासून तुझी सुटका नाही. सोडू माका हैसून. त्यांच्या तावडीतून सोडू माका, त्यांच्या तावडीतून सोडू माका. वच्चे वच्चे